हरिपाठ आतला प्रवास आहे, आतलं जीवन आहे. आतल्या जीवनाला लागणारं मार्गदर्शन इतकं गोड आहे हरिपाठ, तुम्हाला तर काय सांगायचं. भाषा पण तशीच आहे, बोलणं पण तसंच आहे. 9 दिवसामध्ये आपल्याला किती चिंतन करता येईल हा आपल्या नशिबाचा आणि प्रारब्धाचा भाग आहे. पण हरिपाठ सूत्र आहेत आणि त्या सूत्राला सोडवायचं असेल तर त्यांच्या शब्दातून सोडवलं पाहिजे. हरिपाठातल्या कुठल्याही अक्षराचा आणि शब्दाचा अर्थ जगात कोणत्याही माणसाने आपल्या मनाने लावू नये. जगात माऊलीच्या मनातला अर्थ आपल्याला समजेल ना, इतकं मोठं स्वतःला समजू नये माणसाने. फार महत्वाचं आहे. मग माऊलीच्या शब्दाचा अर्थ माऊलीच्या शब्दातून आला पाहिजे. समजा आपलं देवाचे द्वारी वगैरे अभंग आहेत, तर देवाचे द्वारे आपण आपल्या डोक्याने देवाचं द्वार शोधायचं नाही. विषयाच्या दारात राहणाऱ्याने देवाचं दार काय सांगायचं. तू स्वतः कोणत्या दारामध्ये उभा आहे ते पहा, देवाचं दार नंतर शोध. जी लोक देव मानतच नाही ती खरंच भाग्यवान आहे, त्यांना दार पण नको आहे. दार पण नको आहे त्यांना. देवाचे द्वारी, द्वारी शब्दाचा अर्थ ज्ञानोबा ज्ञानेश्वरीत सांगतील. म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये परंपरा आहे अर्थ कसा लावायचा. सूत्र आहे, सूत्राचं भाष्य आहे. ज्ञानोबांचे सूत्र हरिपाठ आहेत, त्याचं भाष्य ज्ञानेश्वरी आहे. म्हणजे महाराज अगोदर सूत्र जन्माला येतात, नंतर भाष्य जन्माला येतं. हे सामान्य लोकांचं काम आहे, ज्ञानोबांचं काम थोडंच आहे. ज्ञानोबांची विशेषता आहे, सर्वज्ञ ज्ञानोबा आहे. अगोदर भाष्य लिहिलं, नंतर सूत्र लिहिलं. तुम्ही कोण सांगणार आहे. हरिपाठ सूत्र ग्रंथ आहेत. मग हरिपाठाच्या सगळ्या शब्दांचा अर्थ ज्ञानेश्वरीतून सोडवायचा, हे मरेपर्यंत लक्षात ठेवा. हे महत्वाचं आहे. आणि मग ज्ञानोबा जेव्हा हरिपाठाला सुरुवात करतात, ज्ञानोबांचे तिन्ही ग्रंथ आणि त्यांची सुरुवात माणसाला आपटवण्यासाठी असते. ओम नमोजी म्हटलं की माणसं ब्रह्म आद्या सुसंवेद्याकडे जातात, ती जीकडे थांबत नाहीत. ज्ञानोबा ज्ञानेश्वरी सुरू करत असताना जी आपल्या गुरुला म्हणतात, जी समोर बसले त्याला नमस्कार करतात. हे पहिलं नमन आहेत. आणि दुसरं नमन आद्या सुसंवेद्या त्याचा जय जयकार असो, हे दुसरं नमन आहे. तसं ज्ञानोबा हरिपाठ सुरुवात करत असताना देव शब्दातून सुरुवात करतात. देवाची द्वारी, खूप गोड शब्द आहे. देवाची, देवाचं द्वार, देवळाचं द्वार नाही बरं का. देवळं आपण निर्माण करतो, द्वार आपणच सजवतो. देवाच्या द्वारी उभा, हा जो पहिला चरणाचा भाग आहे ना, इतका गोड आणि सुंदर आहे. मरेपर्यंत लक्षात ठेवा किती सुंदर आहे तो. मी माऊली म्हणतात देवाच्या दारात उभं राहिल्यामुळं मला 4 मुक्ती सापडल्या. तेने म्हणजे कार्यकारण भाव संबंधित. तेने मुक्ती 4 साधी येल्या. साधी येल्या, मिळाल्या नाहीत. मुक्ती मिळत नसतात. आणि माझ्यासमोर तुम्ही बसलेले जरी असलात तरी मुक्त होण्याची इच्छा नाही, आयुष्य वाढलं पाहिजेत. जगात सगळ्यात मोठा प्रश्न असा की जास्तीत जास्त जगण्यासाठी वेळ मिळाला पाहिजे, असं नाही होत जीवनामध्ये. साधी येल्या, मुक्ती साध्य केल्या. साधी येल्या, साध्य झाल्या. तेने, कशाने? देवाच्या दारात उभं राहिल्याने. खूप सुंदर ज्ञानोबांचा अर्थ आहे. देवाच्या दारात उभं राहिल्याने 4 मुक्ती साध्य झाल्या. हे जे 2 शब्द आहेत ना, द्वारे आणि उभा, हे जगात कुठं सापडत नाहीत. पहिला टप्पा असा आहे, तुम्ही कोणाच्या दारात उभा आहात ते तुमचा शोध घ्या. धनाच्या द्वारामध्ये उभा आहात का स्त्रीच्या द्वारामध्ये उभा आहात, का मानाच्या द्वारामध्ये उभा आहात, का सत्तेच्या द्वारामध्ये उभा आहात. जिथे आहात तो प्रभाव तुमच्यावर पडतो. जर तुम्हाला सत्ता पाहिजे असेल तर पंढरपूरला जाऊन सत्ता नाही मिळणार, आळंदीला जाऊन सत्ता नाही मिळणार, काशीला तर मिळणारच नाही, बद्रीनाथला तर मुक्तता आहे. मग सत्ता केंद्र कोण आहे? दिल्ली आहे, सगळ्याला माहिती आहे. मग त्यांनी कुठं उभं राहायचं? तुम्ही काही टेन्शन घेऊ नका बरं का ऐकणाऱ्यांनी. आपलं निसर्गतः हा चालू द्या. देवाच्या दारात ज्याला उभं राहायचं असेल त्याचा प्रश्न आहे. सत्ता पाहिजे
हरिपाठाकडे येऊ नये. सत्तेच्या दारात त्यांनी उभं राहावं आणि वाट पाहावी तिकीट कधी मिळतंय, मिळणार आहे का नाही, का मिळण्याची अपेक्षा आहे, तो त्याचा विषय आहे. काही माणसाला सत्ता नकोय. खूप गहन अर्थ आहेत बरं का, टप्प्याटप्प्याने कळतील, एवढ्या लवकर कळतील असं मला नाही वाटत. धन पाहिजेत, दार बदललं. सत्तेच्या दारात उभं राहणाऱ्या लोकांनी धनाच्या दारात उभं राहणं याच्यात फरक आहे. धनाच्या द्वारातले श्रीमंत सत्ताधारी वेगळे. व्यापारी लोक नेत्याला मानत नसतात, फॅक्टरीला मानतात, उत्पादन करणाऱ्याला मानतात, ब्रँडला मानतात. ही त्यांची विशेषता आहे व्यापाऱ्यांची. व्यापाऱ्याचं दार वेगळं आहे, सत्ता पाहिजे असणाऱ्याचं दार वेगळं आहे, विषय पाहिजे त्याचं दार वेगळं आहे, त्याचा अधिकार वेगळा आहे, त्याची योग्यता वेगळी आहे. विद्या पाहिजे असेल त्याचं दार वेगळं आहे. गुरुकडे जावं लागेल, तनु मनु जिवे चरणाशी लागावी अगरवता. मी बुद्धिमान आहे म्हणून गुरुची सेवा करायची नाही, अगरवता करावे दास्य सकळ, ही त्यांची विशेषता आहे. ह्या टप्पेत हे टप्पे लक्षात ठेवायचे. आणि जर तुम्हाला बाहेरच्या प्रवासातले दरवाजे पाहिजे असतील तर अध्यात्मातल्या कोणत्याही संतांचा तुम्हाला उपयोग होणार नाही, कोणत्याही संतांचा उपयोग होणार नाही. जर संत म्हणत असेल मी बाहेर मदत करतो, तो बाहेरचाच संत आहे असं गृहीत धरा, त्यांनी आतला प्रवास केलेला नाही. पाप माफ करण्याची ताकद कुठल्याही संतांमध्ये आणि देवामध्ये नाही, हे पहिलं लक्षात ठेवा. तुम्ही पुण्य करू शकता, पुण्याने पाप जाऊ शकतं, पुण्य करू शकता, पाप घालवत नाहीत. एखादा माणूस आहे चोरी फेरी केली, त्यांनी जातो एखाद्या साधू संताकडे, महाराज जरा टॅक्स चुकवलाय, चोरी केली, बरंचसं पाप झालेलं, तुम्ही आशीर्वाद देतो, आशीर्वाद देतो. त्या आशीर्वादाच्या मोबदल्यामध्ये काही दक्षिणा पण देतो. सृष्टीचा गंभीरतेनं विचार करा. पाप त्यांनी केलंय, चोरी त्यांनी केलीत, मर्डर त्यांनी केलाय, पाप त्यांनी केलंय, व्यभिचार त्यांनी केलाय, साधू कसं काय माफ करेल? ज्याचं धन चोरलेलं आहे त्याच्या अंतःकरणातल्या होणाऱ्या वेदना कोण साधू माफ करणार आहे? कोणाची चोरी करा, ज्याची चोरी झाली त्याचं अंतःकरण किती विव्हळतं, किती वेदना होतात त्याला पहा. बांध कोरताना पहा, शेतीचा आग लावताना पहा, वेदना आहेत त्या. तुम्ही साधूकडे जा, साधूला काय अधिकार आहे? मुळात साधूला संसार करता येत नाही म्हणून साधू झालेला असतो. त्याला काय सृष्टीमध्ये त्याला अधिकार काय? एक लक्षात ठेवा, ज्ञानोबराय पूर्ण जगाला ज्ञान देतात, पाप माफ नाही करत. मुद्दा लक्षात ठेवा, ज्ञानोबराय पाप माफ नाही करत, ज्ञान देतात. तुम्हाला ज्ञान पाहिजे असेल तर माऊली म्हणतात माझ्याकडे या, मी तुम्हाला मार्गदर्शन देतो, मार्ग दाखवतो. सर्व मार्ग सुगम, शब्द काय? मार्ग सुगम हरिपाठ. मार्ग सांगितला म्हणजे तो माणूस तुमच्या बरोबर चालत नसतो, तो पोचलेला असतो. संत पोचलेले आहेत, तुम्हाला चालायचे आहेत. म्हणून आयुष्यामध्ये कधी ही कल्पना करू नका की एखादा साधू आणि देव पाप माफ करू शकतो. आणि जर असं करता आलं तर तो ईश्वर झाला. सृष्टीमध्ये बदल करण्याचा अधिकार कोणालाही नाही. वैज्ञानिक असो, संत असो, मुळात करतच नाहीत संत, हा भाग सोडून द्या. पण सृष्टीमध्ये आशीर्वाद कुणाला देत नाहीत संत. तुम्ही पाप करा आणि डायरेक्ट देवाकडे जाऊन संताकडे जाऊन माफ झालं म्हणून खुशी, असं नाही. पाप शब्दाचा अर्थही सांगतो तुम्हाला बरं का. कधी कधी या वैज्ञानिक युगामध्ये पापाबद्दल माणसाला खूप म्हणजे नकारात्मक भावना आहे. जगात पाप नसतंच असं म्हणतात. खरं आहे ते. हे लोक असल्यानंतर पापाची गरज काय? पाप न मानणारे, आपण सगळे निरीक्षण करा बरं का, पाप न मानणारे आजपर्यंत यांनी कोणता प्रताप केलाय, कोणतं जगात मोठं कार्य केलं याचा शोध घ्या. जे पाप मानत नाहीत
यांनी जीवनात केलं काय ते सांगा. काय कळलं यांना? यांनी विमानाचा शोध घेतला, अंतरिक्षाचा शोध घेतला, ज्ञानेश्वरी लिहिली, गाथा लिहिली, काय केलं या लोकांनी? दुसरा टप्पा, पाप जे मानत नाहीत ना त्यांच्यासाठी एक वेगळा शब्द माऊलीने सांगितलेला आहे. माऊली म्हणतात पाप न मानणाऱ्याला दुःख नाही होत, दुःख गरीबाला होतं. भाषा आडवी तिडवी बरं का, जास्तीत जास्त डोकं लावा. दुःख गरीबाला होतं, पाप करणाऱ्या माणसाला यातना होतात. आणि त्या यातना इतक्या विचित्र असतात. सगळ्या वस्तू समोर आहे आणि माणूस म्हणतो इलाज चालत नाही, त्याचं नाव आहे यातना. जेवढे पापी लोक आहेत यांना विचार करू, तुझं पोरगं का ऐकत नाहीत? अहो सगळ्या सुविधा दिल्या, ऐकत नाही ते, यातना. सगळ्या माणसाला वाटतं माझ्यासारखं माझं पोरगं असावं, यातना. सगळ्या वस्तू आहेत, हॉस्पिटलमध्ये झोपलेल्या आहेत, यातना. दुःख नाही, दुःख गरीबाला असते. हे नाही, ते नाही, घर नाही, आहे सगळं, अनुकूल नाही, याचं नाव आहे पाप. सगळं आहे, पापी माणसाकडे सगळं आहे, अनुकूलता नाही, वेदना आहेत. याच्या पुढे जाऊन सांगतो तुम्हाला, तुम्ही जन्माला येऊन तसंच मरून गेला, तुमची कोणीही दखल घेत नाही, याच्यापेक्षा काय पाप असावं बरं मला सांगा तुम्ही? काय यांनी पापाने अजून काय केलं पाहिजे? 700 वर्षापासून देवाच्या द्वारे अभंग टिकला आणि तुमचा कोणता शब्द अजरामर होत नाही, याच्यापेक्षा काय पाप असतं? हयात असे तोपर्यंत जिवंत असणारी माणसं मानतात. ज्यावेळेस तुम्ही इतिहास जमा होता त्यावेळेस तुम्हाला शिवाय दिल्या जातात, तुमची दखल सुद्धा घेत नाहीत. आज 700 कोटी माणसं आहेत जगामध्ये, सगळ्यांची दखल घेतली जाते का? पाप. आणि माऊलींची एक टेक्निक सांगतो तुम्हाला, माऊली फार कठीण आहेत. जेव्हा चांगल्या गोष्टी तुम्ही मानत नाही, ज्ञानोबा म्हणतात न मानण्याचं कारण त्याचं पाप आहे. ज्ञानाला न मानणं हे पाप आहे. चांगल्या गोष्टी आहेत न मानणं हे पाप आहे. पाप वेगळं नाही आहे काही पाप.